ग्रामपंचायतमध्ये तक्रार दिली होती की कुत्रे येतात आमच्या घरावर शू करून जातात, आमच्या लेकरांना चावतात की दोघांची इथं चर्चा चालू आहे. मांजल पकडायचं, मांजल पडत लढत जाते. इथं बसले मांजड, ललते मांजड म्हणते लाडो. होय, तुझ्या मांजराला पकडू दे का? मांजडाचं नाव काय आहे तुझ्या? मनी. शुभ सकाळ. मी बघते सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. तू कोण आहे? लाडू. कोण आहे तू? कोण आहे तू? लालू. हाय कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग. खाऊ खाल्ला का विचार? तो खाल्ला का? काय पिलं मग? दूध पिलं ना? दूध पिलं का? हा. तर चला, आज आम्ही तुमच्यासोबत आमचं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर 6 वाजल्यापासून 6ला उठलोय आम्ही. अंघोळ करून, डेश घालून, मेकअप करून, दूध पिऊन लढी. माझी क्युटी आहे गा, माझी क्युटी. हो, चक्क 6:15ला मळ्यात गेलेत. तर त्यांच्यासाठी मी चपात्या केल्या, 3-4 चपात्या, शेंगाची चटणी आणि दूध खाऊन ते गेलेले आहेत. कारण आता ते 1 वाजता येतात. तर शिरा, पोहे, उपीट, सुशीला ती तर रोज होतच. तर म्हणलं ते त्यांना काही भूक राहत नाही. छटणी चालू आहे आपल्या शेवग्याची, तर त्यांना मस्त असं करून दिलं. आणि बघा, होतं तसंच झालं. किती जरी साफसफाई केलं तरी पसारा होतोच. तर आता आपलं रुटीन करूया कंटिन्यू. पूजेसाठी मी फुलं गोळा करते. तर फुलावर किती रोग पडल्यात. इतकं ऊन आहे तरी सुद्धा हे बघा किती छोटे छोटे किडे आहेत. इथं पण आणि इथं पण. नको लावू, ते हाताला घाण लागते फुलं तोडताना. खाली फुलं आहेत ना, फुलाच्या जवळ गेले तर हा घेते ॲलर्जी धुळीची. खाली आले तर लगेच शिंका चालू. पीठ जरी चाळून घेतलं कणिक मळायला किंवा भाकरी करायला लगेच शिंका येतात नाकात त्याचं गेल्यानंतर. जे वरती आहेत ना त्यावरती तो रोग नाही, फक्त जे खालच्या साईडला आहेत त्यावर. तर वरचे काढून घेते. ए बाळा धरे. मस्त असं सकाळ सकाळचं गावाकडलं वाता बघून घे, बघून कवळं ऊन पडलंय मस्त अगदी. बाऊ नाही तीच घ्यायचं जय बाप्पाला. इतके तोडले. तर चला आता जय बाप्पा करूया. स्वामींना सांग सगळ्यांना सुखी ठेवा. हा, सुखी ठेवू का? खूप खूप आनंदी ठेवा. सांगा स्वामींना सगळ्यांना सुखी ठेवा. जे कर ना. 4 चपात्या बनवल्या होत्या, तर त्यातली 1.5 चपाती अजून बाकी आहे. आता डबल कणिक मळून डबल चपात्या चालू आहे. काय पिलो? आंबे खाल्ले इतके लवकर? 8:30 वाजलेत आता. 8:30 वाजता आंबे खाली जाते. 12-1 वाजता जायचं. 12ला सगळे काम करून घेऊ आणि मग जाऊया. तिकडं कोण नाही आता. आत्या पण नाही, मी पण इथं आहे. पप्पा मळ्यात गेलेत. शेजारच्या घरचं कोंबडा बाग देते. तर सम्राट काय म्हणते का, आमच्याकडे कोंबडी नाहीये, तिकलाय कोंबडी. शेजारच्या घरची कोंबडी बाग देते. तर ते ही आहे शेंगाची चटणी, सकाळी मस्त बनवलेली ताजी. आणि हे आंब्याचं गोड लोणचं बनवलेलं. तर हे समर्थाला खूप आवडते. यातलं फक्त आता मला म्हणते याच्यातलं रस्सा दे. आंब्याचं लोणचं जेवायला देते आता. हा दाखवते. शेंगा चटणी, चपात्याने लोणचं दादूला त्याचा तो पण. आमच्याकडे जेव्हा 3-4 कुत्रे होते, ना, आता तर काय आमचं लकी सध्या नाहीये. तर ज्या लोकांनी ग्रामपंचायतमध्ये तक्रार दिली होती की कुत्रे येतात आमच्या घरावर शू करून जातात, आमच्या लेकरांना चावतात की त्यांच्या घरी लेकरू सुद्धा नाही. आणि आमच्या कुत्र्याचं रेकॉर्ड आहे, कधीच कोणाला चावलं नाही. भुकायचे, भरपूर भुकायचे, पण चावलं कधीच नव्हतं.
तर पूर्ण बागेत येऊन घरापर्यंत, घराच्या पायरीपर्यंत त्यांचे कोंबडे येतात. आता आम्ही पण द्यायला पाहिजे का? कुत्रा चावलं म्हणून कुत्र्याला चावायचं नसतं. इथपर्यंत कोंबडे आलेत. आता त्यांची लाज कुठे गेली, अक्कल कुठे गेली? जे दुसऱ्याला ज्ञान शिकवायला जाऊन ग्रामपंचायतमध्ये तक्रार नोंदवली होती, आज त्यांचे कुत्रे आमचे कोंबडे आमच्या घरापर्यंत येतात. कुत्रे तर येतात संध्याकाळी, घरातलं दूधसुद्धा पिऊन जातात. पण आता कोंबडे आलेत. शाण्याला शब्दाचा मार. बघा, हे बघा कोंबडे कसे फिरायला लागलेत. आपल्या बागेत, गार्डनमध्ये आलेत, आंब्याच्या झाडात, पायऱ्या घरापर्यंत. हे बघा कोंबडे कढीपत्त्याच्या झाडापाशी खातायत उकरून उकरून. चटणी बनवते, तर त्याच्यासाठी मी दुसरा आंबा न घेता आंबटवाला खोबरे आंबाच घेते. तर सगळ्यात अगोदरची साल काढते, कारण ह्या खोबरे आंब्याची साल खूप जाड आहे. पूर्ण चटणी आपली हिरवी होऊन जाईल. इतकी जाड आहे की सगळी चव या सालीमध्येच असल्यासारखं वाटतं. हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसणाचा एक गडा सोलून घेतला, देशी लसूण आहे. तर मस्त असं खोबरे आंब्याचा ठेचा बनवूया आज. अगदी थोडंसं बनवते, कोणच खात नाही, मी एकटीच खाते. आवडलं तर समर्थ खातो, नाही तर नाही. आगोनबाई तर अजिबात आंबट वस्तूला हात लावत नाही. लोणचं तेवढा खायचं नंदबाई, आंबे इतके आंबे असून ते एक फोड खात नाही. तर डॉक्टरने त्याला लोणचं पण खाऊ नका आंबट म्हणून सांगितलं, संधिवातासाठी. तर फक्त माझ्यापुरती बनवत आहे मी. आज काय राधा पण येणार नाही, तिला पण खूप आवडते. तर चला, आता हिरवी मिरची, लसूण, देशी लसूण आणि आपल्या घरचे देशी शेंगदाणे, तर मस्त तेल न टाकता भाजून घ्यायचं आहे. हे सगळं छान भाजले. आता खलबत्त्यामध्ये काढून घेऊया. खलबत्ता थोडासा लाल दिसत असेल तुम्हाला, तर सकाळी मी याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी बनवली होती, ताजी ताजी आहोंला. तर लगेच याला वाटून घेऊया. दगडी खलबत्त्यातला ठेचा खरंच खूप भारी लागतो. मटकीची जरा रसभरीत सरभरीत भाजी, जे की आमच्या घरात सगळ्यांना प्रचंड आवडते. मला अजिबात आवडत नाही, खरं सांगते. मला उसळ खायला आवडते म्हणजे, पण असं भाजी वगैरे मटकीचं नाही आवडत. जिरे, मोहरे, अद्रक, लसूणची फोडणी. मस्त अशी मटकीची रस्सा भाजी झालेली आहे. कामं झाली. आता चला कपडे धुवूया, निर्म्यात घातलेत. आत्ता वाजलेत 10:30 आणि माझे हे बघा मॉर्निंग रुटीनचे सगळे कामं, कपडे, भांडे, स्वयंपाक पूर्ण झाडून वगैरे सगळं झालेलं आहे 10:30ला. तरी पण मी टंगळमंगळ केलंय. सकाळी 6ला उठले तेव्हापासून जर केले तर 8 वाजेपर्यंत माझं सगळं झालं असतं. पण टाइमपास करण्यात 10:30 वाजेपर्यंत सगळं ओके. काय करते? खोबरे आंबा काढायचा बाळा, पण खोबरे आंबा आले संपत. हाईट पण वर राहायचं 5-6 फुट सापडतच नाही. वर चढावं लागतं रे, खालून मला दिसतच नाही आंबा. हा मिल गया. इकडे
राहिलं. व्हिडिओच्या पुढे वाटणं झालं तिला. मम्मी व्हिडिओच्या पुढे वाटणं काय झाडाच्या पाठीमागनंच कात्या ऐश्या. बस झालं. आता वाजले 1. अचानक आम्ही आवरून निघाले मळ्यात. पोरं तिथं सोडायचेत आणि आम्ही चाललोय सांगोलला. थोडंसं काम आहे म्हणून अचानक भयानक. अडो किधर जा रहा है तू? दीदीकड? ए चल चल लवकर. इथं कपडे धुवायला चांगलं आहे. हे आपल्याला असं करायला पाहिजे वर ही विहिरीकडे जायला. इंग्रजकालीन कॅनल आहे इथं आमचा. असं उतरून जावं लागतं. काय झालं? काय झालं रे? दचका बसला वाटतं. त्यावेळेस कॅनलला पाणी आलं. असं दगडावरून पाय ठेवताना मला इथं साप दिसला होता. आई ग. दिवसानंतर मी रूमवर आले. तर चला दुरुळा झाला, इतका मोठा घाण झाले. सगळं व्यवस्थित झाडू मारून घेते. परत महिनाभर आपलं रूम बंदच राहणार आहे. गॅलरी कशी झाली ओपन असल्यामुळं. पूर्ण साफसफाई झाली. आता थोडाफार किराणा आहे तो आपण गावाकडे घेऊन जाऊया. तर एप्रिलमध्ये त्याचे क्लास चालू आहेत. यायचं म्हणून मी काय घेतले नव्हते सोबत. सगळी हे हरभरे एक छोटी बरणी भरून ठेवली. तर त्यानंतर रवा आहे, शेंगदाणे, सोबतच मसाला पण आहे आपला. पोहे, जवस, हे आहे आपलं सब्जा, पाणीपुरी. जे जे राहत नाही ना मोठे मीठ हे ठेवते इथंच. खडे मीठ आहे. यात काय आहे बाई? तयारी. तर हे समर्थ सम्राटच्या शेरवानीवरले माळ आहेत. जे की शेरवानी गावाकडे आहे. हे इथं राहिल्या होत्या ते घ्यायचेत. तर हे 2